ठाण्यातील इलेक्ट्रिक कारवाल्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण नाशिक हायवेजवळ माजीवाडा येथे एक नवीन फास्ट EV कार चार्जिंग स्टेशन सुरू झालं आहे. ठाण्यातील लॅब इंडिया इन्स्ट्रुमेंट्स या कंपनीने आता हरित ऊर्जा क्षेत्रामध्ये मोठी झेप घेतली आहे. कंपनीने इलेक्ट्रिक वाहनांसाठी देशव्यापी फास्ट चार्जिंग नेटवर्क उभारण्याची घोषणा केली असून या माध्यमातून आपल्या पारंपरिक व्यवसायाबाहेर प्रथमच मोठ्या प्रमाणावरती विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी लॅब इंडिया इन्स्ट्रुमेंट्सने ठाण्यातील EV चार्जिंग सुविधा क्षेत्रातील आघाडीची कंपनी सस्टेनर सोबत धोरणात्मक भागीदारी केली आहे. EV कार चार्जिंग उद्घाटनाला फॉर्म्युला 4 कार रेसर आणि अशोका पुरस्कार विजेत्या मनीषा केळकर उपस्थित होत्या. इलेक्ट्रिक कार ही आता काळाची गरज आहे आणि कंपन्यांनी देखील त्यांच्या CSR फंडातून EV चार्जिंग स्टेशन सर्वत्र उभारण्याची गरज आहे. जेवढं चार्जिंग स्टेशन वाढतील तेवढा या कारचा खप वाढेल, जेणेकरून प्रदूषण देखील कमी होणार आहे, असं मनीषा केळकर यांनी सांगितले. कंपनीचे अध्यक्ष श्रीराम भालेराव यावेळी म्हणाले, सध्या संपूर्ण जगाची वाटचाल स्वच्छ आणि हरित ऊर्जेकडे सुरू असताना आमच्या तांत्रिक कौशल्याच्या बळावरती भारतभर जागतिक दर्जाचे आणि विश्वासार्ह EV चार्जिंग नेटवर्क उभारण्याचा आमचा संकल्प आहे. लॅब इंफ्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रोहन भालेराव यांनी सांगितलं की इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने राबवलेल्या धोरणांमुळे देशात मोबिलिटीला मोठी चालना मिळत आहे. आम्ही भारतीय ग्राहकांना जलद, सुरक्षित आणि अखंड चार्जिंग सुविधा उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध आहोत. ठाण्यात सुरू करण्यात आलेले हे फास्ट चार्जिंग स्टेशन म्हणजेच कंपनीच्या देशव्यापी विस्तार योजनेतील पहिलं पाऊल आहे. आगामी काळात देशातील प्रमुख महानगरे, व्यावसायिक केंद्र आणि महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गावरती उच्च क्षमतेचे फास्ट चार्जर्स उभारण्याचा मानस कंपनीने व्यक्त केला आहे. कंपनीतर्फे ठाण्यात पहिल्यांदा नाशिक हायवेजवळ माजीवाडा लोढा संकुलनाजवळ हे चार्जिंग स्टेशन सुरू करण्यात आलं असून 24 तास हे सुरू राहणार आहे. ज्यांना कार चार्जिंग करायचे आहे त्यांनी या ॲपचा वापर करून येथे पैसे भरून चार्जिंग त्यांना करता येणार आहे. इतर चार्जिंग स्टेशनपेक्षा इथलं चार्जिंग फास्ट गतीने होणार आहे, असा दावा कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे. नमस्कार, मी मनीषा केळकर. मी इथे आले आहे आज लॅब इंडिया ऊर्जा ह्याच्या इलेक्ट्रिक पॉडच्या उद्घाटनासाठी. तुम्हाला माहिती आहे की मी एक रेसर आहे, फॉर्म्युला 4 इंटरनॅशनली भारताला रिप्रेझेंट करते. तर कार्स इज माय पॅशन लिटरली, आणि गाडीसाठी जे काही लागेल त्यासाठी सपोर्टला मी उभी असते. इलेक्ट्रिक पॉड्स याबद्दल काय म्हणायचं, मी तर म्हणेन की हर एक कॉर्पोरेटला एक CSR इनिशिएटिव्ह दिला पाहिजे की सगळ्यांनी इलेक्ट्रिक पॉड्स लावा लिटरली. सो बिकॉज इट्स नॉट जस्ट तुमच्या कंट्रीसाठी, एक फुल वर्ल्डसाठी आपण हे काम करतोय. वी आर लुकिंग फॉरवर्ड टुवर्ड्स द क्लीनर ग्रीनर मुंबई. आणि ऑटोमोबाईल इंडस्ट्री तर इव्हॉल्व होतेच आहे. सो सस्टेनेबिलिटी इज वॉट वी नीड अँड दिस इज वॉट इट विल गिव्ह. आता मला हवं आहे खरं म्हणजे एक इलेक्ट्रिक गाडी. मी घेत का नाही आहे, कारण का भीती वाटते की इलेक्ट्रिक पॉड्स तेवढे आहेत की नाही चार्जिंग स्टेशन्स. सो जेव्हा सगळ्यांना कॉन्फिडन्स येईल ना की हे इलेक्ट्रिक पॉड्स आहेत आपल्याकडे, देन पीपल विल कम अँड बाय इलेक्ट्रिक कार्स. लॅब इंडिया ऊर्जाला माझा फुल सपोर्ट. बेस्ट ऑफ लक. तर आजपासून लॅब इंडिया इन्स्ट्रुमेंट्स आणि ऊर्जा आम्ही नवीन EV चार्जिंग स्टेशनचं नेटवर्क चालू करतो. पहिले ठाण्यामध्ये चालू करतो आहे. समस्त ठाणेकरांनी याचा उपयोग करून गाडी मॅक्झिमम चार्जिंगला आणून इथून पुढचा प्रवास आणि वाटचाल करावा. हे अत्यंत सोपं आहे मशीन. ह्याचा ॲप आहे, तर तुम्ही ॲपवर फक्त येऊन डाउनलोड करून इथे फक्त मशीन गन लावली तुमच्या गाडीला, तर ती पटकन अर्ध्या ते 1 तासात चार्ज होऊ शकते. आणि मग हे इकडनं बंद करून मग तुम्ही गन परत लावून मग तुम्ही तुमचा प्रवास चालू करू शकता. असं अत्यंत सोपं वापरायला हे मशीन आहे. त्याच्यामध्ये आम्ही इथे एक हेल्पलाईन पण नंबर आहे, तर त्या हेल्पलाईनचा नंबरवर तुम्ही कधी फोन करून ते 24 आवर्स अवेलेबल असतात. तर काही अडचण आली तर त्या हेल्पलाईनवर तुम्ही फोन करून त्यांना विचारून ते तुम्हाला मदत करून अत्यंत पटकन तुमची गाडी चार्ज होऊ शकते. धन्यवाद. नागरिकांना फायदा म्हणजे इकडनं आता समजा नाशिकचा प्रवास करायचा असेल किंवा इकडनं पुण्याच्या तर्फे प्रवास करायचा असेल तर ते नागरिकांना इथे पटकन थांबून, कारण हे सेंटर ऑफ ठाणे आहे, तर इथे आसपास राहणारी लोक किंवा नाशिकवरून समजा लोक येणार असतील टुवर्ड्स पुणे, तर ते पटकन येऊन अर्ध्या तासात गाडी चार्ज करून त्यांचा पुढचा प्रवास करू शकतात. तर असाचा नागरिकांना त्याचा उपयोग होईल. धन्यवाद. धन्यवाद सगळेजण आला तुम्ही, प्रेसचे लोक. धन्यवाद जे लोक इथे आले आहेत. धन्यवाद ज्यांनी इनिशिएटिव्ह घेतली. यापुढे ही इज वन ऑफ द प्रमोटर अँड इनिशिएटिव्ह फॉर लॅब इंडिया. त्यांचेही धन्यवाद.
आय थिंक ही इनिशिएटिव्ह खूप छान आहे. त्याचं नाव ऊर्जा आहे. लॅब इंडिया इटसेल्फ इज ऊर्जा, म्हणजे एनर्जी, आणि त्याला जोडून ऊर्जा पण आलेली आहे. त्यामुळे वी आर शुअर दॅट विल बी सक्सेसफुल. धन्यवाद. चार्जिंग स्टेशन ठाण्यातली पहिली 120 किलोवॉटची सुपरफास्ट चार्जर आहे. ही कोणतीही गाडी अर्धे ते पाऊण तासात चार्ज करू शकते. ही इम्पॉर्टंट जागेवरती आहे. समृद्धी सुपरमार्ट ते स्टार्टिंग पॉईंटला आहे आणि एक सेफ जागा आहे. आणि कोणी इथं चार्ज करायला गाडी लावतात तर त्यांना 2 मिनिटांनी किंवा सेम बिल्डिंगमध्ये मॅकडोनल्ड्स आणि बाकी सुविधा पण आहेत. तर सेफ टॉयलेट, एक चांगल्या जेवायची सुविधा आणि एक फुल फास्ट चार्जिंगची सुविधा. ही ठाण्यातली पहिली सुपरफास्ट चार्जर आहे. गाडीला चार्जला लावायची प्रोसिजर खूप सिंपल आहे. गाडी पार्क करायची, हँडब्रेक लावायची, गाडी बंद करायची. आमची ॲप आहे, ॲप डाउनलोड करावा लागेल. ॲप डाउनलोड झाल्यानंतर रेग्युलर प्रोसेस केल्यानंतर तुम्ही ॲपमधून चार्जिंग स्टार्ट करू शकता. करायची प्रोसेस खूप सिंपल आहे. आमच्याकडे इथे QR कोड दिलेला आहे. QR कोडमध्ये तुम्हाला ॲप डाउनलोड करायची लिंक भेटेल. लिंक डाउनलोड केल्यानंतर ॲप डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला एक पेमेंट प्रोसेस आहे. वॉलेटमध्ये पैसे टाकावं लागतं. वॉलेटमध्ये पैसे ॲड झाल्यानंतर तुम्ही डिसाईड करू शकता तुम्हाला किती पैशांची चार्ज करायची आहे. त्याप्रमाणे तुम्ही एकदा गाडीला चार्जर लावली, तुम्ही डिसाईड करू शकता तुम्हाला अर्धा तास चार्ज करायची आहे की 25 रुपयाची चार्ज करायची आहे, 500 रुपयाची चार्ज करायची आहे. त्याप्रमाणे चार्जिंग चालू होणार ऑटोमॅटिक आणि तुमचे पैसे संपल्यावर चार्जिंग ऑटोमॅटिक स्टॉप होणार आणि ड्रायव्हरला SMS जाणार की तुमची गाडी चार्ज झाली. मी डॉक्टर VT मेहता, एक ठाणेकर म्हणून आज हा पहिलं जे चार्जिंग स्टेशन आहे याच्या शुभारंभाला इथे हजर राहता आलं याचा मला खूपच आनंद आहे. माझी गाडी घेऊन फक्त 4च दिवस झालेले आहेत. त्यामुळे या गाडीचं पहिलं चार्जिंग या आजच्या या नवीन स्टेशनला होतं आहे याचाही आनंद आहे. हे चार्जिंग स्टेशन हे मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे याचा शहरातल्या सगळ्या लोकांना फायदा घेता येईल अशी मला खात्री आहे. आणि हे स्टेशन खूप फास्ट आहे, कारण आत्ता मी गाडी चार्जिंगला लावलेले फक्त 5 मिनटं झाले आणि 5 मिनटामध्ये ही गाडी जवळजवळ 10% चार्ज झालेली आहे. तर याचा फायदा घ्यावा. ठाणेकर म्हणून मला खूप अभिमान आहे आणि इलेक्ट्रिक गाड्या ही आता काळाची गरज होणार आहे. तर खूप आनंद आहे आज.